एवढ्या छोट्याशा बाळाला सोडून कामावर येते, एवढं काय आहे, एवढं काय अडलंय का, त्या लेवलला जायला मला आवडेल. इट हॅपन 20 इयर्स बॅक, 25 इयर्स बॅक, पण ते मला अजून सुद्धा आठवतं. फक्त दिसताना 2-3 लोकच पुढे असतात, बट बॅकग्राऊंड मध्ये बरीच लोक काम करत असतात सोबत मिळून. तिचे वडील म्हणाले की बिझनेस तर करूच नाही शकत. मला असं वाटतं आय डिड नॉट एन्जॉय माय लाईफ द वे माय फ्रेंड्स डिड. त्याला तो शब्द मिळाला की मी बनवलेले कपडे टीव्हीत दिसावेत. दिस इज द प्रोसेस बेसिकली. येस, अँड इट इज टफ अँड डिफिकल्ट. जर वुमन एंटरप्रेन्योर्स बघितलं तुम्ही तर मराठी मुली अजून खूप कमी आहे वुमन एंटरप्रेन्योरशिपमध्ये. आणि समजा ते 1000 रुपयाने कमी देत आहे आणि इफ दे चूज टू गो देअर त्या ह्याच्याकडे, सो मग दे वर नॉट माय कस्टमर. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्स वरच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत पेशाने फॅशन डिझायनर असणाऱ्या सोनाली सावंत मॅडमना. त्यांच्यासोबत आपण या व्यवसायातले त्यांचे अनुभव, या व्यवसायातली त्यांची जर्नी आणि त्यातून त्या काय शिकल्या याच्याबद्दल बातचीत करणार आहोत. सोनाली मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्ते. मग आजकाल ट्रेंड काय चाललाय लग्नामध्ये, की लोकांना काय आवडतं घालायला, ब्राइड्सला किंवा ग्रूम्सला? इट इज व्हेरी इंडिव्हिज्युअल चॉईस. जे काय आपण रिसेंटली ज्या सेलिब्रिटीचं लग्न झालं असेल, दॅट इज द ट्रेंड, दॅट इज द एक्सपेक्टेशन. म्हणजे आता अक्षय देवधरने एक पर्टिक्युलर मल्टी कलरचा जो आउटफिट मी डिझाईन केला होता मेहंदीसाठी, सो त्याच्या मला खूप एन्क्वायरीज आल्या होत्या. सो दिस इज हाऊ ट्रेंड सेट होतो. आणि मग त्याच्यामध्ये जसं तुम्हाला कॉम्प्लेक्सला सूट होईल त्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन्स करत जातो. आता परिणीती चोप्राचं लग्न झालंय, सो पेस्टल्स आर इन राईट. येस, राईट. मुलींना आईची साडी घालण्याचं फार कौतुक असतं. म्हणजे जेवढ्या मैत्रिणी आहेत माझ्या, त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीला जे बघतो मी, आईची साडी आणि वेगळंच सुख असे काहीतरी त्यांचे कॅप्शन्स असतात. सो आईची साडी घेऊन कोण येतं का आता, की बाबा ह्यात काहीतरी वेगळं करता येईल का, असे काय असतं का? नवीन वरती जास्त फोकस आहे. सो मी पण खूप बघितलं आहे की आईची 20, 25, 30, 40 वर्षापूर्वीची साडी रिस्टोअर केली, रिक्रिएट केली आणि घातली. सो अजून इथे माझ्याकडे तरी असं कोणी आलेलं नाहीये. आपण सगळं नवीनच क्रिएट केलंय. येस, ऍज पर इंडिव्हिज्युअल चॉईसेस. येस. आणि एक पर्सनल प्रश्न आहे, म्हणजे माझा अनुभव आहे तो, म्हणजे माझ्या आईचं ज्यावेळी मी कपाट बघत होतो त्यावेळी मला तिच्या लग्नातला शालू दिसला. बरोबर. आणि मी तिला विचारलं हे काय, तर ती म्हणली शालू आहे. मग ते शालू म्हणजे काय हे मला त्यावेळी माहिती नव्हतं. आता लग्नांमध्ये तो शालू प्रकार दिसत नाही. बरोबर. किंवा पैठण्यांचं प्रमाण सुद्धा थोडंसं कमी झालंय. राईट. सो कशामुळे या गोष्टी, म्हणजे आपण म्हणतो की भारतीय संस्कृती आहे आणि या गोष्टी टिकवल्या पाहिजेत, साडी भारी वाटते, मग शालू का मागं पडला किंवा पैठणी का मागं पडली, त्यांची जागा आता नक्की कोणते वस्त्रालंकार घेतायत? माझी रिसेंट मेमरी अशी आहे 15 वर्षापूर्वीची, की आम्ही शालू घेतला होता माझ्या बहिणीच्या लग्नासाठी. ओके. सो शालू हा आता पूर्णपणे मागे पडला आहे आणि आता हळूहळू पैठणी वगैरे पण कमी होत चालले. सो आता ब्राइड्स ज्या आहेत त्यांना कस्टमाइज हवे. आता 9 वारी, 10 वारी, 12 वारी असा पदर असा मस्त खाली लोळतोय, त्याच्यावर डिझाईन्स आहेत किंवा सोनाली वेट, स्वप्नील असे डिटेलिंग आहे. सो आता लोकांना डिटेलिंग आणि कस्टमायझेशन मध्ये खूप आवड आहे, की इट इज मेड फॉर मी ऍज पर माय चॉईस. आणि त्यांचा जो पर्सनलाइज, आता पैठणी सुद्धा आजकाल कस्टमाइज करून मिळते आहे. सो लोकांना कस्टमाइज गोष्टी आणि थोडासा इंडो वेस्टर्नचं तेच 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 त्यांना बोर झालंय. बट कसं आहे, पैठणी ही आपली ओळख आहे. ओके. सो त्याला एक इतिहास आहे. आपण आता जरी म्हणलो की पैठणी लोकांना आवडत नाही, सो एक ती सायकल असते. आता हा सुद्धा ट्रेंड निघून जाईल. आता आईची साडी रिस्टोर करायची आणि ती घालायची, जो ट्रेंड आलाय हा मला असं वाटतं आता काही वर्षानंतर परत पैठणी आणि हे सगळ्या जुन्या गोष्टी परत ट्रेंड मध्ये, म्हणजे हिस्ट्री रिपीट्स. ओके. सो असं होणार. तुम्ही या फॅशन डिझायनिंगच्या फील्डमध्ये आहात, यामधले कुणाचे व्हिडिओ आहेत किंवा कुणाचे वर्क आहेत की आपण म्हणतो तो बाप माणूस आहे आणि ते पाहायचे मला, किंवा तिथपर्यंत पोहोचायचं, ती जर्नी फॉलो करायची, असं कुणाच्या बाबतीत झालं? सो सब्यसाची मुखर्जी मला खूप आवडतात. म्हणजे सो जेव्हा आपण इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर त्यांचा एक आउटफिट जरी बघितलं किंवा नॉर्मल शूट जरी बघितलं, इट इज सो आयडेंटिकल की तिथे त्यांना नाव नाही लिहावं लागत की इट इज सब्यसाची. सो त्यांचं काम आणि ज्या प्रकारे त्यांनी पूर्ण बिझनेस ग्रो केला आहे, सो
सो अभ्यासाची मुखर्जी त्या लेवलला जायला मला आवडेल. आता तुमचाही स्वतःचा बिझनेस आहे आणि लोकांना दुसऱ्यांना सल्ले देणं फार आवडतं. म्हणजे बरोबर. कदाचित तुम्ही लहान असाल तर हम्म. तुमच्या घरची पार्श्वभूमी थोडीशी बिझनेसचीच होती. बिझनेसची राईट. त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की वडील माझे हे का नाहीत करत, वडील माझं असे का नाहीत करत, कधीतरी वाटलं असेल. आज ज्यावेळी तुम्हाला कोणतरी सल्ले देत असेल त्यावेळी ते सल्ले किती ऍप्लिकेबल वाटतात? डिपेंड्स कुठला माणूस काय सल्ला देतोय. ओके. ओके, आता जर माझ्या फील्ड मधला माणूस मला सल्ला देत असेल की तू असं नाही असं करून बघ, तर मी ते इमिजिएटली अप्लाय करते. ओके. ओके, सो समबडी हू इज म्हणजे एखादा व्यक्ती असेल ज्याने त्याच्या बिझनेसमध्ये त्या लेवलची ग्रोथ जर अचीव केली असेल तर डेफिनेटली त्याने सांगण्याच्या आधी मीच त्याच्याकडे जाईल, जर तो माणूस रिचेबल असेल की बाबा मी आता ह्या लेवलला आहे, आता मी पुढे कशी जाऊ, की तुम्ही मला गाईड करू शकता का. सो रिलेव्हंट असेल तर मी ते लगेच अप्लाय करते. ओके. येस. दुसरा एक पॉइंट होता तो म्हणजे आता कर्वे रोडलाच आपण बघितलं तर फॅशन डिझायनिंगचे खूप सारे शॉप्स आहेत आणि याच्यामध्ये मग थोडंसं कॉम्पिटिशन नाही वाटत का की अरे म्हणजे आपल्याकडे कसं होतं या ठिकाणी पेढा नाही आवडला तर दुसऱ्या ह्याच्यात जावा किंवा इथं भाजी चांगली नाही मिळाली पुढच्या दुकानात चांगली मिळेल, तर तसं कॉम्पिटिशन नाही वाटत कधी? कॉम्पिटिशन म्हणलं तर आहे, म्हणलं तर नाहीये. ओके. बिकॉज कसं आहे की आता समजा तुम्ही कुणाची डिझाईन कॉपी करायची ठरवली किंवा मला असं वाटतं की प्रत्येक शॉपचा, प्रत्येक डिझायनरचा हा जो कस्टमर बेस आहे हा खूप वेगवेगळा असतो. ओके. ओके, सो इथे 10 बुटिक्स मिळतील, बट तुम्ही 10 बुटिक्स जर बघितलं काही ना काही तुम्हाला ते वेगळं सापडेल. तिथे प्राइजेस वेगळे असतील, फॅब्रिक्स वेगळे असतील, स्टाईल वेगळे असतील. सो मला असं वाटतं की एव्हरी पर्सन इज इंडिव्हिज्युअल आणि एव्हरी डिझायनर इज इंडिव्हिज्युअल. सो कॉम्पिटिशन मला असं नाही वाटत की ह्याला आपण कॉम्पिटिशन म्हणावं, ह्याला मला असं वाटतं की मार्केटचं एक्सपान्शन म्हणूया आपण. ओके. ओके. पण ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आता समजा मला शर्ट घ्यायचा आहे तर हा शर्ट कधीतरी खराब होणार आणि मी परत त्या दुकानामध्ये जाऊ शकतो, म्हणजे कस्टमर रिटेन्शन किंवा कस्टमर लॉयल्टी आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, करेक्ट. पण आपण जे डिझाईन करून कपडे घेतो हे आपण घालतो वर्षातून एकदा, बरोबर, फार फार तर 2 वेळा. त्यामुळे ते कस्टमर रिटेन्शन ह्या फील्डमध्ये होतं का? हो हो हो. आता म्हणजे आता माझा बिझनेसच घेतला आपण, सो मी म्हणू शकते की 90% ही आमची सगळी माउथ पब्लिसिटी आहे. सपोज तुम्हाला बनवलेलं आउटफिट मला आवडलं तर मग तुमचा मित्र येणार, मग त्याचा मित्र येणार, मग त्याची वाईफ येणार, त्याची बहीण येणार, आई येणार. सो माझ्याकडे क्लायंट बेस सगळा असा आहे. सो वी कॅन से रिपिटेशन खूप जास्त प्रमाणात आहे. नवीन कस्टमर पेक्षा माझ्याकडे लॉयल कस्टमर बेस खूप जास्त आहे. आणि मग याच्यामध्ये आता आपण वेडिंग ड्रेस करतो डिझाईन, याच्यामध्ये आपल्याकडे अजून बॉलिवूडचा फेवर खूप जास्त आहे. हो आहे. की त्यांच्या लग्नामध्ये जे कपडे वापरले जातात ते आपल्याला घ्यायचेच असतात. बरोबर. प्रियांकानं रेड कलर घातला तर आपल्याकडे रेड कलर सुरू झाले, विराटने लगेच व्हाईट कलर केला तर व्हाईट सुरू झालं. मग त्याचा त्रास होतो का कधी कधी की बाबा कस्टमरला हेच हवंय हेच हवंय, एवढे पर्टिक्युलर आहेत की आपण त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी करू शकतो किंवा पर्टिक्युलर एखाद्या कस्टमरला वेगळं आणखी छान पण दिसू शकतं, ह्याचा त्रास डिझायनर म्हणून होतो का? हो, त्याचा त्रास होतो. बट कसं होतं आता तुम्ही ऍज अ क्लायंट आलात, सो तुमचं जे इव्हेंट आहे त्याचं टायमिंग काय आहे, तुम्हाला फॅब्रिक्स कुठले हवे, रेफरन्सेस काय आहे, सो ते ऍज अ डिझायनर मी तुम्हाला एक्सप्लेन करते. एंड डिसिजन हा तुमचाच आहे. आणि इफ यू आर टेकिंग अ रॉंग डिसिजन मी तुम्हाला अपफ्रंट सांगणार आहे की हा तुमचा डिसिजन आहे, सो ही तुमची जबाबदारी आहे. समजा जर लोक एक्सपेक्टेशन्स पेक्षा वेगळा गेला तर मोस्टली मी त्यांना ऑनेस्टच ओपिनियन देते की तुम्ही हे घ्या हे छान दिसेल, ते द्या ते घ्या ते छान दिसेल. मग याच्यामध्ये ऍक्सेसरीज जे आहेत किंवा मेकअप आहे हे सगळंच कन्सिडर केलं जातं का त्या दिवशी जे काही? हो, मेकअप नाही कन्सिडर केला जात, बट ऍक्सेसरीज, डेकॉर, वेन्यू, दिवसाचं, दुपारचं, संध्याकाळचं, इनडोअर, आउटडोअर, हे सगळे क्वेश्चन्स असतात. ते विचारल्यानंतर मग आम्ही डिझायनिंग करतो. परत मग त्या जे ब्राईड किंवा ग्रूम आहे त्यांचं जे स्किन टोन आहे, त्यांचा जो कम्फर्ट आहे, त्यांनी रेफरन्सेस शोधले असतील रेड, बट त्यांना ते छान नसेल दिसणार तर त्यांना ते एक्सप्लेन करायचं की हे नको तर आपण हे घेऊया. सो दिस इज द प्रोसेस बेसिकली. येस, अँड इट इज टफ अँड डिफिकल्ट. आणि याच्यामध्ये म्हणजे आता मला दुसरा एक प्रश्न होता की गावाकडे शिंपी पण असतो, राईट, आणि शहरामध्ये आलं तर फॅशन डिझायनर असतात, टेलर असतो, मग फॅशन डिझायनर. ह्याच्यामध्ये फरक काय? कारण आम्हाला तो फरक, आणि
मुलांना तर हा फरक जनरली कळतच नाही आयुष्यभर. कळत नाही. मुलींना थोडाफार कळत असेल, हा हा पण मुलांना कळतच नाही. तर ह्याच्यामध्ये फरक काय आहे? सो टेलर म्हणजे अशी व्यक्ती जी म्हणजे आपण डिझाईन सांगितली किंवा एक नॉर्मल कपडे तुम्हाला स्टिच कर, लाईक हा आता ब्लू कलरचं फॅब्रिक तुम्ही घेतलं, त्याच्याकडे गेला आणि सांगितलं की बाबा मला शर्ट शिवून दे, तर तो शर्ट शिवून देणार. बरोबर. ओके. सो डिझायनर म्हणजे की मग त्याच्या मायनर डिटेल्स, मग ही कॉलर घेऊयात, असे बटन्स लावूया, मग पॉकेट असं घेऊया, की मग कफ किती इंचचा करायचा, 4 इंच 5 इंच, कुठल्या फंक्शनला घालणार आहे, कुठलं फॅब्रिक घेणार आहे. सो हे सगळे छोटे छोटे डिटेल्स जे बघतो, प्लॅन करतो, त्याला आपण डिझायनर म्हणू शकतो. आणि तो डिफरन्स आहे टेलर मधला आणि डिझायनर मधला. बरोबर. पण आजकाल इंजिनिअरिंग कॉलेजची जी अवस्था झाली की खोऱ्याने इंजिनियर बाहेर पडतात आणि त्यांना जॉब नाहीये. राईट. तसंच दुसरी एक फील्ड आहे की फॅशन डिझायनिंग, की गल्लोगल्ली फॅशन डिझायनिंगचे क्लास सुरू झाले आणि त्यातून दर 6 महिन्याला, दर 9 महिन्याला, 10 महिन्यांना एक नवीन बॅच बाहेर पडते. बरोबर. मार्केट खूप मोठं आहे मान्य आहे, पण ह्यात खरंच तेवढा स्कोप आहे का? तुम्ही 15-20 वर्ष झालं काम करताय, तुमच्या अनुभवावरून तुम्ही काय सांगाल की याच्यामध्ये एवढं टिकून कसं राहिलात? आणि नवीन लोकांना जस्ट इंस्टाग्रामवर आपण बघतो की बाबा एका फॅशन डिझायनरला एवढे एवढे पैसे मिळतात एकाचे, आपण सुरू केले तर आपल्यालाही मिळतील, आणि आपण त्यात क्लास जातो, नंतर लक्षात आलं की हे आपल्या धर्तीचं नाहीये. बरोबर आहे. सो मग ह्याचं जिस्ट काय सांगाल तुम्ही? कसं टिकून राहायचं म्हणलं तर तुम्ही फॅशन डिझायनिंग मध्ये का आला आहे, बरोबर, ही क्लॅरिटी जर तुमच्याकडे असेल तर मग ऑफकोर्स प्रवास खूप मोठा आहे. माझा प्रवास खूप मोठा होता. सो नॉट नेसेसरी की तुमचा पण प्रवास खूप मोठा असेल. बट मी असं म्हणते की जे न्यू कमर्स आहे, जे खूप बाहेर पडतात, सो जेव्हा मी माझं करिअर स्टार्ट केलं तेव्हा मला बिझनेस करायचा हे माहीत होतं. बट आता जेव्हा तुम्ही बाहेर पडताय, सो तुम्ही काय करू शकता की एक 2-3 वर्ष कुणाच्या तरी हाताखाली तुम्ही काम करा, अनुभव घ्या, आणि त्याच्यानंतर ते बघू शकता की तुमचा कल कुठे आहे. लाईक तुम्हाला एथनिक वेअर डिझाईन करायला आवडते, कोणाला इंडो वेस्टर्न आवडतं, कुणाला वेस्टर्न आवडतं, कुणाला फॅशन स्टायलिंग आवडतं, कुणाला बघितलं तर ज्वेलरीमध्येच इंटरेस्ट असतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर 2-3 वर्ष जॉब करा, इंटर्नशिप करा. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ओके मला अजून फर्दर स्टडीजची गरज आहे, तर तुम्ही जाऊन अजून स्पेशलायझेशन करा, परत तुम्ही थोडासा अनुभव घ्या. समजा तुम्हाला फॅशन ज्वेलरीमध्ये स्पेशलायझेशन करायचं, तर शिक्षण घेतल्यानंतर एखादा फॅशन ज्वेलरी जो डिझाईन करतो त्याच्याकडे तुम्ही इंटर्नशिप जॉब करा, आणि मग तुम्हाला त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत पडतात. कारण बाहेरनं पिक्चर खूप छान दिसतं, आता बाहेरून दिसताना हे स्टोअर खूप छान दिसेल, बट ह्याच्या मागे जी 15 वर्षाची मेहनत आहे ती तुम्हाला कळाली पाहिजे की काय चुका झाल्यात माझ्याकडनं, काय नाही. सो त्या तुम्हाला कधी कळतील जेव्हा तुम्ही माझ्यासोबत याल, काम करा. सो माझं सजेशन आहे की जेव्हा तुम्ही पासआउट होऊन बाहेर पडाल, थोडासा अनुभव घ्या आणि मग स्वतःचं काहीतरी चालू करा, मग सक्सेसचे चान्सेस थोडे जास्त आहे. माझी एक मैत्रीण आहे आणि ती पण फॅशन डिझायनिंग करते. ती एका स्टोअर मध्ये होती आणि तिचं नंतर तिनं काम सोडलं तिथलं. का ग, काय झालं? तर ती म्हणत होती की त्यांनी माझी डिझाईन पूर्ण यूज केली आणि त्यातला माझा जो शेअर होता तो शेअर त्यांनी कमी केला. त्या डिझाईनच्या 10% 15% जो काही शेअर असेल तो त्यांनी कमी केला. तर याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक तर डिझायनर्सची अपेक्षा, नवीन डिझायनर्सची अपेक्षा खूप जास्त पेमेंटची असते का, आणि जनरली ते पेमेंट कितीपर्यंत असतं, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की त्यांना त्यातला वाटा दिला जातो का, त्यांनी डिझाईन केली असेल तर त्यातला वाटा त्यांना दिला जातो का पेमेंट शिवाय. ओके ओके. सो कसं असतं, इट इज अप टू इंडिव्हिज्युअल. बरोबर. जो जॉब देणार आहे त्याच्यावर, जो जॉब करणार आहे त्याच्यावर. सो तुम्ही व्यवस्थित जर पेपर वर्क केलं असेल, एक तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर असेल की तुम्हाला समजा 25,000 30,000 मंथली सॅलरी दिली जाईल, आणि जे काही तुम्ही बिझनेस कराल त्याच्यावर 10% इन्सेंटिव्ह, इज इट देअर ऑन पेपर, हे पेपरवर असेल, आणि समजा तुमच्यासोबत असं काही झालं असेल तर यू कॅन टेक हेल्प ऑफ अदर पीपल्स. ओके. आणि दुसरा प्रश्न असा होता की हो, मुलींच्या अपेक्षा खूप जास्त असतात. म्हणजे पासआउट झाल्यानंतर जे पुस्तकातलं ज्ञान असतं आणि रिअल लाईफमधलं हे खूप वेगळं असतं, आणि मुली येतात डायरेक्ट जॉबच मागायला येतात, त्यांच्याकडे अनुभव काहीच नसतो. सो मिनिमम पेमेंट मला 15,000 पाहिजे, 20,000 पाहिजे, 25,000 पाहिजे. बट कसं असतं, आम्हालाच त्यांना शिकवावं लागतं की कस्टमर हँडल असं करायचंय, मग स्टिच अशी मारायची, मग हात शिलाई अशी करायची, मग हे बटन असं लावायचं, म्हणजे एवढ्या बेसिक गोष्टी त्यांना शिकवायला लागतात. मग ह्या गोष्टी क्लासेसमध्ये नाही शिकवत? क्लासेसमध्ये शिकवतात, बट इथे आल्यानंतर त्यांचं तसं ते फिनिशिंग म्हणा, ते परफॉर्मन्स म्हणा, आता बऱ्याच मुली साधा त्यांना हुक आणि लूप
असतं ड्रेसेसला ते सुद्धा नाही करतायत. सो एवढ्या बेसिक लेवलपासून आम्ही त्यांना शिकवतो. सो जेव्हा मुली जॉबला किंवा इंटर्नशिपला येतात तेव्हा मला असं वाटतं मोर दॅन पैसे, त्यांनी आपण अपग्रेड कसं होऊ शकतो, एक्सपिरियन्स कसा घेऊ शकतो, ह्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं पहिले 1-2 वर्ष, तर डेफिनेटली पुढे जाऊन वेन यू हॅव गुड एक्सपिरियन्स यू विल इव्हेंच्युअली अर्न मोर. बरोबर. तुम्ही पहिल्यांदाच पैसे कराल तर तुम्हाला काय येतंय ते बघा ना आधी. बिकॉज समोरचा माणूस तुम्हाला 20,000 का देणार? बरोबर. तुम्हाला काहीच नाही येते, यू आर लाईक फ्रेशर. याच्यामध्ये आणखीन अशी भीती वाटते का की मी एखाद्याला ट्रेन करायचं आणि ट्रेन केल्यानंतर त्याने बरोबर माझी डिझाईन आहे तशी उचलायची आणि स्वतःच नवीन शॉप सुरू करायचं, अशी भीती वाटते का? आधी वाटायची. ओके. आणि असं बऱ्याचदा झालं पण आहे की इथे बऱ्याचशा स्टाफ होते, कस्टमर बाहेरच्या बाहेर करण्याचा प्रयत्न करायचा की मी तुम्हाला थोडं कमी मध्ये करून देते, किंवा काही ऑर्डर चुकले तर बाहेरच्या बाहेर मॅनेज करायचे की प्लीज मॅडमला सांगू नका नाही तर माझा जॉब जाईल. असं 5-6 वेळा झालं आहे. बट आत्ता मी थोडंसं, मला असं वाटतं की जे माझे कस्टमर आहेत लॉयल, ते लॉयलच राहणार आहेत. ओके. सो उद्या समजा एखाद्या कुणी शॉप जरी उघडलं आणि समजा ते 1000 रुपयाने कमी देत आहे आणि इफ दे चूज टू गो देअर त्या ह्याच्याकडे, सो मग दे वर नॉट माय कस्टमर. इट इज युअर चॉईस हाऊ पर्टिक्युलर यू आर, की बाबा मला हे असं म्हणजे असंच पाहिजे. आता ह्याची रेप्लिका जर तुम्हाला लक्ष्मी रोडवर मिळत असेल समजा 4-5 हजार मध्ये कमी, आणि जर ते तुम्हाला चालत असेल तर इट इज युअर कॉल. बरोबर. येस, इट इज युअर डिसिजन. एवढी कॉम्पिटिशन आहे, गल्लोगल्ली दुकान आहेत माझ्या भाषेत. ओके. आणि तरी सुद्धा आपण या फील्ड मध्ये जावं, हा जो विचार आहे तो विचार कसा काय आला? ओके. सो ह्याची स्टोरी आहे की फॅशन डिझायनर बनायचा डिसिजन कसा झाला. सो माझं शिक्षण मालेगावमध्ये झालेलं आहे 12वी पर्यंत. सो 7वी मध्ये आम्हाला कार्यानुभव नावाचा जो विषय होता, सो त्याच्यामध्ये एक आपण म्हणू शकतो की सबमिशन होतं की काहीतरी वेस्ट मधून तुम्ही बनवून आणा काहीही. सो देन आय डिसाइडेड टू मेक अ ड्रेस, अ छोटासा फ्रॉक. सो माझ्या वेस्ट फ्रॉक मधून मी एक फ्रॉक बनवला होता. सो तिथून मग मला थोडीशी आवड निर्माण झाली आणि त्याबरोबर माझ्या आईने मला लहानपणी जगात असतील नसतील एवढे सगळे क्लासेस लावले होते. रांगोळीचा, पेंटिंगचा, स्केचिंगचा, कराटेचा, कुकिंगचा क्लास, स्टिचिंगचा क्लास, एलिमेंटरी एक्झाम्स वगैरे ते सगळं झालं होतं माझं लहानपणीच. सो मला असं वाटते की आय थिंक माझ्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी होती, बट माझ्या आईने मला एवढे क्लासेस लावले त्याच्यामुळे मला असं वाटतं ते खूप डेव्हलप होत गेलं. आणि मला आठवते की मी 7वी-8वीत असताना माझ्या लहान बहिणीसाठी असे वेगवेगळ्या फॅशनचे कपडे स्टिच करायचे माझ्या आईच्या मशीनवर, आणि मग आम्ही दोघीजणी घरामध्ये छोटासा फॅशन शो करायचो. सो तिथून ती आवड निर्माण होत गेली आणि लहानपणी असंच आम्ही चोरून फॅशन टीव्ही वगैरे बघायचो किंवा सिरियल्स बघायचो एकता कपूरच्या. सो तेव्हा असं ते फॅशन टीव्ही बघून वाटलं होतं की यार कधीतरी माझे कपडे, मी बनवलेले कपडे टीव्हीवर दिसावे. सो तिथून ऍक्च्युली ते ड्रीम सुरू झालं की मी बनवलेले कपडे टीव्हीत दिसावे. सो दॅट्स हाऊ इट, म्हणजे त्याला तो एक शब्द मिळाला की मी बनवलेले कपडे टीव्हीत दिसावे. सो 10th नंतर मग म्हणजे मला अभ्यासात एवढा काही विशेष आवड नव्हती. एवढे सगळे क्लास लावल्यानंतर अभ्यासात कशी आवड असेल? राईट. सो 10th नंतर आम्ही म्हणजे माझे वडील म्हणाले की तुला फॅशन डिझायनिंग मध्ये करायचं असेल, फॅशन डिझायनिंग हा शब्द नाही, ड्रेस डिझायनिंग मध्ये जर तुला काही करायचं असेल तर आपण करू शकतो. सो 10th नंतर आम्ही नाशिकला गेलो होतो कॉलेजेस शोधायला की 10th नंतर मी कुठे फॅशन डिझायनिंग करू शकते का. बट 10th मध्ये मला 48% असल्यामुळे मला कुठेही ऍडमिशन मिळू नाही शकलं, बिकॉज मिनिमम रिक्वायरमेंट वॉज 50% अँड अबव्ह. सो 10वीत मला 48% मिळाल्यामुळे मला ऍडमिशन नाही घेता आलं. सो तेव्हा मला वडिलांनी सांगितलं होतं की 12th नंतर अजून एक अपॉर्च्युनिटी आहे, सो मिनिमम 50%च्या वर तरी तू मार्क पाड. सो आफ्टर सो मच ऑफ हार्डवर्क मी 12th मध्ये 55% पाडले आणि मग आम्ही पुण्याला आलो, थोडासा रिसर्च केला कॉलेजेसचा आणि मग मी फॅशन डिझायनिंगला ऍडमिशन घेतलं. लहानपणी म्हणजे आता माझी बहीण एक आहे ती 7वीला आहे, तर तिला 2 महिन्यापूर्वी
सीबीआय मध्ये जायचं होतं, त्याच्यानंतर तिला रॉ मध्ये जायचं होतं, अच्छा. आता तिला सायंटिस्ट व्हायचंय. अच्छा. आणि 2-3 दिवसापूर्वी तिचा बर्थडे झाला तर तिला आता डॉक्टर व्हायचंय. ओके. सो साधारणपणे एका वर्षात 4 फील्ड बदलले. राईट. आणि अजून किती पुढे बदलेल माहिती नाही, माहित जोपर्यंत फिक्स होत नाही किंवा तिला मनापासून काही वाटत नाही. एक्झॅक्टली. तुमचं 7वीत ठरलं होतं आणि पुढे तुम्ही आज त्याच फील्ड मध्ये काम करताय, तुम्ही एक्सपिरियन्स घेताय, तर हे फिलिंग कसं आहे, एवढं तुम्ही फोकस्ड कसे काय राहिला? आणि दुसरा प्रश्न असा आहे की नाशिक मधून पुण्यामध्ये कसं काय? म्हणजे मी आहे ऍक्च्युली मालेगावची, सो वी कॅन से मी मालेगाव मधून डिरेक्टली पुण्यामध्ये. बरोबर. सो मी एवढी फोकस्ड कशी काय राहिले? सो मला असं वाटते की आय वॉज ऑलवेज अ क्रिएटिव्ह पर्सन. सो मॅथ्स, सायन्स ते ऑप्शन्स माझ्यासाठी कधीच नव्हते. सो मे बी मी त्यामुळेच ह्याच्यावर खूप फोकस ठेवला. आय वॉज ऑलवेज अ क्रिएटिव्ह पर्सन. आणि मला असं ऑनेस्टली कधी डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं असं कधीच नाही वाटलं. सो येस, आय वॉज व्हेरी फोकस्ड की मला डिझायनरच बनायचं, फॅशन डिझायनरच बनायचं. त्याचा तुम्ही क्लास लावल्यानंतर आणखीन एक गोष्ट होती की शाळेत प्रत्येकाला आपल्या मित्रासोबत एक बिझनेस तरी करायचा असतो. हो. येस. तुम्ही तर व्यावसायिक शिक्षणच सोबत घेतलं. सो असं काही आहे का की बाबा मित्र मैत्रीण त्यांच्यासोबत बिझनेस चालू करावा असं वाटलं किंवा तो सुरू झाला? सो आफ्टर 12th मी फॅशन डिझायनिंग केलं, 2 वर्षाचा डिप्लोमा, आणि त्याच्यानंतर मी स्पेशलायझेशन करायला सुरुवात केली. सो स्पेशलायझेशन संपल्यानंतर मी डिसाईड केलं की आता मला बिझनेस करायचा आहे. बिकॉज मला असं वाटायचं की मला कोण जॉब देईल का माहित नाही. ओके. किंवा असं वाटायचं का मी कुणापाशी जॉब करायचा? हा, मी का जॉब करायचा? आणि हा, माझं ते असं होतच की बाबा म्हणजे खूपच अतिच स्वप्न बघायची मी की बाबा 100 मशीन्स असतील, मग असं प्रोडक्शन होईल, मग माझा कारखाना असेल, असं असे खूप खूप मोठी मोठी स्वप्न बघितली आहेत मी असंच जेएम रोडवर फिरत होते. म्हणजे मी बिझनेस कसा ओपन केला ही मी स्टोरी सांगते. सो जेएम रोडवर मी माझ्या भावासोबत शॉपिंग करत होते. तिथे जेएम रोडवर मफ्ती नावाचा एक शोरूम आहे, अजून सुद्धा तो तिथेच आहे. सो तिथे फिरत असताना माझ्या वडिलांचा फोन आला की काय करताय तुम्ही वगैरे वगैरे. आम्ही शॉपिंग करतोय आणि म्हणलं शॉपसाठी एक जागा शोधतोय. असंच डायरेक्ट मी बोलले की शॉपसाठी आम्ही जागा शोधतोय. सो ही वॉज लाईक अच्छा ठीक आहे चालेल. एवढी नॉर्मल रिएक्शन? हो ठीक आहे चालेल, बघ मग मला सांग कसं तुला काय आवडतंय वगैरे. सो तिथून ऍक्च्युली ते स्टार्ट झालं की आता आपण बिझनेस ओपन करूया. मला फॉर्मल डिग्री हवी होती कारण फॅशन डिझायनिंगला अजून सुद्धा एक फॉर्मल डिग्री मानली जात नाही, त्यामुळे मग मी बीकॉम करण्याचं ठरवलं होतं. सो बीकॉम करताना मला हा बिझनेस ओपन करायचा होता. सो त्यासाठी मी एक माझी मैत्रिणीला पार्टनर म्हणून विचारलं होतं की तू पार्टनरशिप करशील का. सो मला ॲज अ फायनान्सर म्हणून कधीच बिझनेस पार्टनर नको होता. सो समबडी हू कॅन मॅनेज द बिझनेस वेन आय एम नॉट देअर. सो मग तिच्या वडिलांना आम्ही सांगितलं की आम्हाला असा बिझनेस करायचा पार्टनरशिपमध्ये. सो पहिली गोष्ट तर ते तिचे वडील म्हणाले की बिझनेस तर करूच नाही शकत, आमच्या घरात कुणीच बिझनेस केलेला नाहीये, तर नाही करू शकत. सो पर्सिस्टंटली मी त्यांना खूप मनवलं, कन्व्हिन्स केलं, पटवलं. सो फायनली त्यांनी गो हेड दिला आणि मग आम्ही दोघांनी मिळून पार्टनरशिपमध्ये मगरपट्टा सिटीमध्ये बिझनेस चालू केला, बुटीक चालू केलं बेसिकली. आणि मग त्याचा अनुभव कसा होता? सो लाईक आय सेड, मी पार्टनरशिप केली होती, बट जो सपोर्ट मला हवा होता, म्हणजे रिस्पॉन्स खूप छान होता मगरपट्टा सिटीमध्ये. अजून सुद्धा म्हणजे तिथले कस्टमर्स अजून सुद्धा कनेक्टेड आहे. सो ते अजून सुद्धा म्हणतात की सोनाली तुझ्यासारखं अजून तिथे कोणीच नाहीये. म्हणजे ऑब्व्हियसली थोडेफार असणारच आहेत लोक. सो डे 1 पासून आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स होता तिथला. बट जेवढा सपोर्ट मला माझ्या पार्टनरकडनं हवा होता तो अनफॉर्च्युनेटली नाही मिळू शकला. आणि मग 1-2 इन्सिडेंट्स झाल्यानंतर देन 2.5 ते पावणे 3 वर्षानंतर मग मी ठरवलं की आपण ही पार्टनरशिप ब्रेक करूया आणि देन आम्ही तिथनं सेपरेट झालो. येस. मग एक म्हणजे आधी पार्टनरशिपची सवय होती, त्याच्यानंतर परत एकट्याने बिझनेस टेक ओव्हर घेतला. त्याच्यामध्ये घरच्यांचा रोल कसा होता? म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की बाबा म्हणाले ठीक आहे बघा तुम्हाला कसं वाटतंय तेव्हा. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्यांना हवं होतं किंवा त्यांना चालणार होतं तुम्ही तुमचा बिझनेस सुरू केलेला सुद्धा. मात्र त्याच्यानंतर आतापर्यंत लग्न झालं, बाळ सुद्धा आहे, या सगळ्यामध्ये फॅमिली सुद्धा आपली वाढत असते. आणि लग्न हे फक्त दोघांचं नाही राहत तर ते कुटुंबाचं होतं. त्यामुळं त्या सगळ्यांचा तुमच्या पाठीवरती जो हात आहे
त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके, सो मला हे तीन मध्ये हा Yes, क्वेश्चन yes, yes. 3 पार्ट मध्ये डिवाइड करायला. सो इनिशियल फेज जेव्हा मी ठरवलं की फॅशन डिझायनिंग करायचं, मग वडिलांनी पुण्याला येऊन कॉलेजेस शोधले, ऍडमिशन घेतलं, तो माझ्यावर विश्वास टाकला की तू करू शकतेस, कर. सो मला तो दिवस अजून आठवतोय की जेव्हा वडिलांनी मला हॉस्टेलवर सोडलं होतं आणि ते म्हणाले होते की आता हे तुझ्या आवडतं फील्ड आहे, सो मला 1 ते 3 मध्येच नंबर हवाय, सो तेवढं तू कर आता. आणि ते मी खूप मनावर घेतलं होतं. सो 2 वर्षाचा डिप्लोमा होता. सो फर्स्ट इयरमध्ये माझा 3rd रँक आला, सेकंड इयरमध्ये माझा 2nd रँक आला. सो मी ते जस्टिफाय केलं, एक त्यांचा विश्वास आणि मला मिळालेली अपॉर्च्युनिटी. आणि मला आठवतंय की फर्स्ट इयरमध्ये जेव्हा माझा 3rd रँक आला होता, माझे वडील मला रात्री हॉस्टेलवर भेटायला आले होते आणि त्यांनी माझ्यासाठी एक नवीन फोन आणला होता गिफ्ट म्हणून. आयफोन? LGचा फोन होता. इट वॉज इन 2005. ओके, असेल आयफोन, बट आय वॉज नॉट अवेअर. ओके. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं मला सांगायचं आहे की माझ्या आईवडिलांचा मला खूप जास्त सपोर्ट होता, अजून सुद्धा आहे. आणि आता सेकंड पार्ट म्हणजे आफ्टर मॅरेज. सो आफ्टर मॅरेज पण मला खूप जास्त सपोर्ट आहे. लाईक आता मला बाळ आहे 2 वर्षाचं. सो यू कॅन सी मी फुल टाइमच काम करते. सो जेव्हा मी इथे आहे किंवा बाहेर आहे, सो माझे जे मदर इन लॉ आहे किंवा सासू सासरे आहेत, तर तेच त्याची व्यवस्थित काळजी घेतात. आणि माय हजबंड इज ऑलवेज सपोर्टिव्ह की तू अजून जास्त बेटर करू शकते. सो ही विजिट्स वन्स इन अ वीक ऑर 15 days मधनं एकदा येणार, असं सगळं बघणार की अच्छा तू हे अजून बेटर करू शकते. म्हणजे खूप क्रिटिसाइज करतात, बट ऑफकोर्स आय नो ही वॉन्ट्स मी टू ग्रो. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की दोन्ही फॅमिलीने मला. चालतं का? नाही, खूप चिडचिड होते, खूप राग येतो, खूप इरिटेट होतं, बट आय नो इट्स फॉर माय ओन गुड. सो म्हणजे माझं माहेर आणि सासर दोघांकडनं मला फुल सपोर्ट आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण डिग्री घेऊन बाहेर पडतो त्यावेळी आपली खूप भारी मोठी मस्त स्वप्न असतात की आता भारतातला दुसरा कोण फॅशन डिझायनर फेमस होणार आहे तर तो मीच आहे, बाकी कोणी नाहीच. आय नो आय नो. आणि दुनिया कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला असे रंग दाखवते की जे रंग तुम्ही फॅशन डिझायनिंग मध्ये पण कधी बघितले नसतात. सो ते स्ट्रगल काय होतं? सो आता आपण आता बिझनेस पासून स्टार्ट करूया. जो जेव्हा मी पार्टनरशिप मध्ये माझा बिझनेस ओपन केला होता, सो आता ऐकताना खूप छान वाटते की 19 एज मध्ये मी स्वतःचं बुटीक उघडलं होतं. वडील हो म्हणायला, ऑफकोर्स सपोर्ट खूप केला वडिलांनी. म्हणजे माझे फर्स्ट फायनान्सर 100% वॉज माय फादर. ओके, बट जे छोट्या छोट्या गोष्टी आहे की आता बॅक इन 2009 जेव्हा आम्ही वर्क स्टार्ट केलं होतं तेव्हा इन हाऊस आमचं काहीच नव्हतं. सो म्हणजे कोथरूडमध्ये मी राहायला, मगरपट्टा सिटीमध्ये आमचं बुटीक. सो इथून मी 2 व्हीलरवर रोज ते असं पुढे सामान घेणार, कस्टमरच्या ऑर्डर्स घेणार, फॅब्रिक्स घेणार, लेसेस घेणार, मग टेलरकडे जायचं. टेलर आहे म्हात्रे ब्रिजवर, मग त्याच्याकडे जाऊन थांबायचं, मग त्याला सगळं सांगायचं. आणि टेलर लोकांचं म्हणजे होतं आणि अजूनही आहे की सपोज त्यांना सांगितलं की उद्या हवंय तर ते रेडीच नसतं. सो देन तुम्हाला ते सगळं मॅनेज करायचं आहे, चिडचिड होते, राग येतो. सो ते त्यांना मॅनेज करायचं आणि तिथून मग मी शॉपवर जायचे मगरपट्टा सिटीमध्ये. सो ह्याला मी जर्नी पण म्हणू शकते किंवा स्ट्रगल पण म्हणू शकते. सो हा जो फेज होता तो खूप डिफिकल्ट होता माझ्यासाठी. आणि जे आपलं इमॅजिनेशन असतं की मी खूप मस्त डिझायनर होणार, हे होणार. सो तुम्ही डायरेक्ट डिझायनर नाही होत, राईट. सो बेसिक लेवलची लाईक आधी साधा ड्रेस शिवणार, मग तुम्ही थोडंसं इंडो वेस्टर्न करणार, वेस्टर्न, जे काही तुमच्या स्टेप्स आहेत टू बिकम अ डिझायनर, त्या स्टेप्समधनंच तुम्हाला 1 2 3 4 5 फॉलो करत जायला. डायरेक्ट तुम्ही सब्यसाची मुखर्जी नाही होऊ शकत. हे बरोबरच आहे. ह्याच्यासोबत दुसरी एक गोष्ट आपल्याला बिझनेस करताना महत्वाची, ती म्हणजे आपला डिसिजन आपल्याला घेता येणं. आणि तो चुकला तर ती रिस्क घ्यायला आपण तयार असणं. सो असं कधी झालं का, किंवा एखादा पर्टिक्युलर किस्सा असेल तरी चालेल की म्हणजे आजकाल ज्यावेळी बघतो मी तर बरेच लोकांना डिसिजन घ्यायची भीती वाटते, का तर आपण चुकलो तर काय होईल. सो ते करेज कुठून येतं की बाबा डिसिजन घेऊयात आपण आणि पुढे जाऊयात. पप्पांनी आपल्याला सपोर्ट केलाय, चालतंय, चुकला तर चुकू देत, पण आपण डिसिजन घेऊयात. हे करेज कुठून येतं? ओके, सो इफ आय कनेक्ट डॉट्स, माझी आई मला लहानपणी असं मार्केटमध्ये पाठवायची की जा बाबा आता दिवाळीची शॉपिंग सगळ्यांसाठी तूच करू ना. ओके. 7वी 8वी पासून घरातल्या सगळ्या सिबलिंग्सची, आई वडिलांची शॉपिंग मी करायचे. ओके,
सो छोट्या छोट्या घरात गोष्टी आणायच्या, अगदी भाजीपाल्यापासून ते सगळी कामं मी करायचे. आणि माझ्या वडिलांचं ज्वेलरी शॉप होतं, सो तेव्हा आम्ही लहानपणी सुद्धा शॉपमध्ये जाऊन बसायचो, छोटी मोठी कामं करायचो, किंवा वडिलांना काम करताना बघायचो, किंवा सेल्समनला काम करायचं, किंवा कसे डिसिजन्स घेतात किंवा कसं बोलतात. सो मला असं वाटतं की जे लहानपणापासून मी करत गेले, की मला आईने की जा बाबा तू हे करून ये. सो ऑफकोर्स वेन यू गो, तर मी शॉपिंगला गेले, सो आय हॅव टू टेक अ डिसिजन ऑन हर बिहाफ, की ओके हा ड्रेस हिला घेऊया, हा ड्रेस त्याला घेऊया. सो आय थिंक तिथून ते डेव्हलप होत गेलं. आणि या फील्डमध्ये आल्यानंतर आता तुमचं बऱ्याचशा सेलिब्रिटी लोकांसोबत सुद्धा काम होतं, मग ते काम करत असताना त्यांना आपला एखादा डिसिजन सांगणं किंवा त्यांच्याशी वर्क करताना पण आपल्याला थोडस सुरुवात ज्यावेळी असते त्यावेळी असं होतं की आपल्याला जमेल ना, आपल्याला पटेल ना, किंवा त्यांना पटेल ना, ते परत येतील ना, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यावेळी स्वतःवरती विश्वास पण ठेवणं तेवढं गरजेचं असतं. हा कॉन्फिडन्स आणि त्यांच्याशी डील कसं करता तुम्ही? सो हो, म्हणजे आता जसं की हा पॉडकास्ट आज आपण प्लॅन केला आहे, सो आदल्या दिवशी रात्री मला झोप लागली नाही, मी खूप रिव्हिजन करत होते, खूप क्वेश्चन्स होते, क्युरियोसिटी होती, टेन्शन होतं, बट एक कॉन्फिडन्स होता माझ्यावर आणि ह्या टीमवर की सगळं व्यवस्थितच होईल. सो जेव्हा सेलिब्रिटी सोबत काम करतो आपण, सो त्यांच्या काही पर्टिक्युलर अपेक्षा असतात. सो बरेच लोक म्हणतात की खूपच असतं ह्यांचं, बरोबर आहे. सो मी विचार केला की का असतं ह्यांचं खूप, कारण ते इट्स अ पब्लिक इमेज. सो त्यांनी ते एक इमेज आपण म्हणतो अचीव्ह केलेली असते आणि त्यांना सर्टन वे मध्ये दिसायचं असतं. सो इफ दे डिमांड समथिंग, सो आय थिंक दर नथिंग रॉंग डिलिव्हरिंग दॅट पर्टिक्युलर थिंग. त्यांना जशी हवी आहे तशी डिझायनिंग करतो तेव्हा सगळ्यांचे इनपुट असतात, लाईक स्टायलिस्ट असते, ती स्वतः सेलिब्रिटी असते, तेव्हा माझ्या काही सजेशन्स असतात. सो काही वेळेला पटवून देणं अवघड असतं, बट इट इज अ म्युच्युअल डिसिजन. ओके. येस. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल मला विचारावंसं वाटतं की बिझनेस करताना बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की नाही मी एकटाच जाणार पुढे, किंवा मी माझा बिझनेस आहे तर मीच एकटा तो कसा हँडल करायचा बघणार. आणि दुसऱ्या बाजूला काही लोक असतात की त्यांना असं वाटतं की आपण जो बिझनेस करतोय, आपण जो व्यवसाय करतोय, हा व्यवसाय ऍक्च्युली कोलॅबरेशन मध्ये चालणारा आहे. म्हणजे साधा आपण भाजीवाल्याचं उदाहरण जरी घेतलं तर भाजीवाल्याला शेतातून भाजी बाजारात आणण्यासाठी रोज कोणती तरी गाडी लागणार आहे, बरोबर आहे, ते सुद्धा कोलॅबरेशनच आहे. किंवा बाजारात आल्यानंतर त्याचा कोणतरी दलाल ठरलेला असणार आहे की तो त्याची भाजी विकत घेईल. सो मग कोलॅबरेशन मध्ये पुढे जाणं योग्य आहे किंवा एकटंच पुढे जायचं, याबद्दल तुमचं काही विचार झाला का कधी? हा, म्हणजे आधी असं म्हणजे जोपर्यंत इंस्टाग्राम वगैरे सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता तोपर्यंत कोलॅबरेशनची इतकी खरंच आयडिया नव्हती. ओके. हा, सो तेव्हा असं वाटायचं की हा म्हणजे एकटं असं तर काहीच नाही करू शकत. आता मास्टर्स असतात, इंटर्न्स असतात, जॉब करणाऱ्या मुली असतात, किंवा जिथून आपण फॅब्रिक सोर्सिंग करतो. सो इन अ वे इट वॉज अँड इट इज अ कोलॅबरेशन, पण तो शब्द माहित नव्हता की ग्रुपने टीम वर्कच होतं ते. तसं बघितलं तर आता फक्त दिसताना 2-3 लोकच पुढे असतात, बट बॅकग्राऊंड मध्ये बरीच लोक काम करत असतात सोबत मिळून. सो मला असं वाटतं की टीम वर्कनेच काम करून पुढे जाणं जास्त बेटर आहे, आणि त्याच्यातच खरी ग्रोथ आहे. ओके. सो एव्हरीबडी ग्रोज. सो तुम्ही एक मराठी एंटरप्रेनर आहात आणि मराठी महिला एंटरप्रेनर आपण म्हणू की ज्यामध्ये तुमच्या कामाची डिमांड जास्त आहे, तुमच्या कामाचं डिमांड तुमचा फोकस ठेवणं असेल किंवा बाकीचे सगळे टाईप्स कट शॉर्ट करणं असेल, ह्या सुद्धा असू शकतील. हे करत असताना बाकीच्या ड्युटीज आपल्या फुलफिल होत नाहीत आणि त्याच्यामुळं कधी ठप्पा लागलाय का? म्हणजे ह्या ड्युटीज कुणीतरी वेगळ्यानेच ठरवलेल्या असतात की एक स्त्री म्हणून हिने ह्या ड्युटीज केल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या ड्युटीज मध्ये काळानुरूप बदल झालेत का नाहीत हे पण आपल्याला माहिती नाहीये. मात्र तरी सुद्धा ह्या ड्युटीज मात्र आपण केल्याच पाहिजेत, हा ठप्पा लागतो. नाही केला तर त्याच्यावरती काहीतरी टॉन्टिंग सुद्धा होतं. फेस करावं लागलंय का? मी खूप फॉर्च्युनेट होती आणि फॉर्च्युनेट आहे. लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर सुद्धा मला तसा घरातनं खूप सपोर्ट मिळाला की बाबा तू जा, तू काम कर, आम्ही आहे, आम्ही बघतो. बट हा, ऍज अ आई म्हणून इनिशियली जेव्हा राजवीर 3-3.5 महिन्याचा झाला, आय स्टार्टेड वर्किंग. म्हणजे मी आधी 2 तास चालू केलं येणं, मग 4 तास, मग 6 तास, मग 8 तास असं मी काम रेझ्युम केलं. सो घरातनं मला कोणीच काही नाही म्हणायचं, बट माझं मलाच असं गिल्ट यायचं की एवढ्या छोट्याशा बाळाला सोडून आली आहेस, कशी आहेस तू, त्याला तुझी गरज लागली तर वगैरे. घरात काळजी घेणारे सगळे आहे, बट मला असं वाटतं की ते नर्चरिंग असतं आपलं लहानपणापासून की
आईनेच सगळं केलं पाहिजे, किंवा तसंही नसेल, माझंच स्वतःच गिल्ट मला येत होतं की बाबा एवढ्या छोट्याशा बाळाला सोडून कामावर येते, एवढं काय आहे, एवढं काय अडलंय का वगैरे असं. सो मला असं वाटतं की वर्क म्हणजे ज्या महिला आहेत तर त्यांनी ह्या ट्रॅपमध्ये अडकू नये. इट्स ओके. आय थिंक हळूहळू तुम्ही कामं चालू करा. आणि मला असं वाटतं की बिंग अ मराठी वुमन एंटरप्रेन्युअर, माझं असं ऑब्झर्वेशन आहे की अ, अ, म्हणजे अजून घरातून तसा सपोर्ट नाही मिळत आहे. जर वुमन एंटरप्रेन्युअर्स बघितलं तुम्ही तर मराठी मुली अजून खूप कमी आहे वुमन एंटरप्रेन्युअरशिपमध्ये. ओके. सो मला असं वाटतं की आई वडिलांनी किंवा सासू सासऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या हस्बंडनी थोडंसं मुलींना अजून सपोर्ट करावा, कारण मला कॉन्फिडन्स आहे की मराठी मुली सुद्धा तेवढ्या टॅलेंटेड आणि हुशार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही म्हणालात की जॉब करून किंवा बिझनेस करून अपेक्षा असते की बाबा घरी येऊन रात्री हिने स्वयंपाक करावा, सगळं कामं करावीत, किंवा काही फंक्शन असेल तर ते अटेंड करावी. सो मला असं वाटतं की फिमेलच्या ऐवजी जर मेल कामावर जात असेल, म्हणजे पुरुष कामावर जात असेल, तर आपण त्याच्याकडनं कधीच अपेक्षा करत नाही की बाबा घरी येऊन जेवण काढेल. बनवेल किंवा घर आवरेल किंवा असं काही आहे. सो मला असं वाटतं की ते थोडंसं म्युच्युअली कमी झालं पाहिजे आणि लेट द वुमन वर्क, यु नो. Okay. थोडंसं लेट पण काम करू द्या. आणि मला असं वाटतं की हे खूप म्युच्युअल आहे, म्हणजे एका ते फॅमिलीचा डिसिजन आहे की बाबा ठीक आहे तू जा कर, आणि मग ती ते भरून देऊ शकते की समजा सुट्टीचा दिवस असेल तर ती फुल दिवस तो घरी देणार, त्याच्या मुलांना देणार. असं आय थिंक ते बॅलन्स होऊ शकतं. ओके. वी कॅन से सो. याच्यामध्ये आता ज्यावेळी आपण बोलताय त्यावेळी माझ्या आणखीन एक लक्षात आलं की कदाचित घरच्यांना एखादी वुमन एंटरप्रेन्युअर बनण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये तिची सेफ्टी आणि तिची बरोबर. काळजी हो, ह्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या वाटत असतील, करेक्ट. आणि त्याच्यामुळं कदाचित असं असेल की बाबा तुला एक स्टेप पुढे जायचंय पण ह्याचे धोके हे आहेत धोके हे आणि आहेत. ते धोके पत्करायला आम्ही रेडी नाहीये, बरोबर. सो तू नको करूस. करेक्ट. असं तुम्हाला तुम्ही काम करत असताना कधी जाणवलं का की बाबा कुठेतरी मिसइंटरप्रिटेशन झालंय किंवा कुठेतरी चुकीचा अनुभव आलाय की जो नसता आला तर छान झालं असतं, असं झालंय का कधी? विथ गॉड्स ग्रेस असं माझ्यासोबत आजपर्यंत कधीच नाही झालंय की असा चुकीचा अनुभव झालाय. बट घरच्यांच्या मनात आणि माझ्या मनात पण ती भीती असायची, कारण मी म्हणलं की 19 मध्ये मी माझा बिझनेस स्टार्ट केलाय. सो तेव्हापासून मी मुंबईला वगैरे सोर्सिंग करायला जायचे. ओके. शिवनेरी वगैरे तेव्हाच्या वेगळ्या गाड्या होत्या, सो तिथून जायचे. यायला बऱ्याच वेळेला लेट व्हायचा. सो मग रात्री भावाला बोलून घ्यायचं की बाबा तुम्हाला घ्यायला ये. सो मला असं वाटतं की जर सपोर्ट मिळाला तर तुम्ही ते करू शकता. आणि मला असं वाटतं आता अजून सुद्धा समजा जर मी फॉर एक्झाम्पल मी कुठला नवीन टेलर शोधायला गेले किंवा मास्टर शोधायला गेले, सो ते असे खूप असे अडचणीच्या ठिकाणी राहतात, नवीन ठिकाणी राहतात. सो अजून सुद्धा मी काय करते, माझं लाईव्ह लोकेशन हे माझ्या हस्बंडला पाठवलेलं असतं. ओके. हा, सो इट इज अ सेफ्टी. आणि माझ्या घरातल्यांना माहित असतं की मी आता कुठे कुणासोबत कशासाठी चालली आणि मी परत कधी येणार आहे. सो जेव्हा मी अशा नवीन ठिकाणी, इव्हन फॅब्रिक सोर्सिंगला नवीन ठिकाणी पुण्यात जरी मी जाणार असेल तरी माझ्या हस्बंडला मी लाईव्ह लोकेशन हे शेअर केलेलं असतं की बाबा मी आता ह्या नवीन नवीन ठिकाणी चालली आहे, सो कीप वॉच ऑन मी. आणि ते करतात तसं. सो आय थिंक हे थोडीशी काळजी घेतली तर आपण करू शकतो. तुमच्याशी पहिल्यांदा ज्यावेळी भेटलेलो त्यावेळी जाणवलेली एक मला गोष्ट होती की तुम्ही फार कमी बोलता. ओके. आणि त्यामुळे थोडंसं चॅलेंज होतं की तुम्ही किती बोलाल, कसं बोलाल, हे माझ्यासाठी सुद्धा चॅलेंज होतं. ओके. पण आज बोलताना असं काही वाटत नाहीये की तुम्ही खरंच कमी बोलता. तुमचा शाळेत किंवा लहानपणापासूनच असा शांत शांत स्वभाव आहे का? हो, माझा तसा स्वभाव खूप शांत आहे. म्हणजे मी पटकन अशी मिक्स नाही होत. ओके. बट वन्स आय नो दॅट पर्सन, ही नोज मी ओके. ही खरी कशी आहे. सो वन्स आय गेट कम्फर्टेबल किंवा मला कळालं की ओके इट इज सेफ फॉर मी, देन आय ओपन अप. ओके. पण हा शांत स्वभाव असण्याचा एक म्हणजे मला तर वाटतं मी थोडासा दंगा करणाऱ्यांच्यातला होतो. आणि दंगा करणाऱ्यांच्यातला असल्यामुळे जे शांत असायचे ते आमचे इझी टार्गेट असायचे हो. की त्यांच्यावरती आम्ही काही ना काहीतरी प्रँक करायचो हो, किंवा बरोबर. काही ना काहीतरी मस्ती करायचो. सो आता बरोबर नाण्याची एक बाजू इकडे आहे आणि नाण्याची दुसरी बाजू तिकडे आहे. तिकडे आहे. सो त्या बाजूचं काय म्हणणं आहे का याबद्दल?
हां, सो मी सुद्धा म्हणजे माझं लहानपण किंवा शाळेतला जो वेळ आहे, सो आय वॉज ऑल्सो खूप शांत मुलगी किंवा असं मागे जाऊन बसणारी, कोणाच्या डोळ्यात न येणारी अशी मुलगी होती. दॅट डज नॉट मीन की मला काही येत नाही किंवा माझ्यामध्ये तो स्पार्क नाही किंवा मी ते करू शकणार नाही. सो आता हा प्रश्न आलाय तर मला माझं एक मेमरी आठवतीये लहानपणाची शाळेतली. सो 2 सिबलिंग्स होत्या स्कूलमध्ये, माझ्याच क्लासमध्ये होत्या. सो त्या अशा खूप फास्ट पळायच्या. ओके. खूप त्यांचं रनिंग खूप छान होतं. सो शाळेमध्ये त्यांचं खूप नाव होतं. अभ्यासात एवढ्या ग्रेट नव्हत्या, बट त्या त्या एक पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये त्या खूप अशा ग्रेट होत्या. होत्या, बेस्ट होत्या. सो आय रिमेंबर सिन्स आय वॉज अ व्हेरी क्वाइट पर्सन, क्वाइट चाइल्ड, त्या दोघी जणी येऊन मला म्हणाल्या होत्या की तू लाईफमध्ये आमच्या पुढे कधीच जाऊ शकणार नाही. सो मला असं वाटतं आहे की जर आता तुम्ही तुमच्या पीक टाइम मध्ये असाल, मला एक असा मेसेज द्यायचा आहे. सपोज यू आर इन युअर पीक टाइम आणि एखादा व्यक्ती स्ट्रगल करत असेल किंवा शांत असेल, तर तुम्ही त्याला असं कधीच नका म्हणू की तू आयुष्यात काहीच करू शकणार नाही किंवा तू काहीच बनू शकणार नाही. ओके. येस, सो तो माझा मेसेज आहे. दॅट डज नॉट मीन की दॅट पर्सन कॅनॉट परफॉर्म ऑर बी बेस्ट. तो त्याचा स्वभाव असू तो शकतो. त्याचा स्वभाव असू शकतो. येस, बट तुम्ही असं कुणाला कमी लेखू नका किंवा आज आज सुद्धा मला त्यांचं ते वाक्य आज सुद्धा मला आठवतं की त्या मला असं बोलल्या मग होत्या. ते वाक्य कुठेतरी बुस्टिंग होतं का की मैंने करके बुस्टिंग दिखाया? असं नव्हतं, बट ते मला आठवलं की आय नो व्हॉट दे आर डुईंग टुडे. सो ओके. येस, इट इज सॅटिस्फाईंग. कारण मी जे एम केलं होतं, ऍटलिस्ट मी तो प्रवास करतीये. ओके. ते सॅटिस्फॅक्शन आहे. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कोणाशी चेष्टा करू नका, मस्करी करू नका, बट कोणाला डिमोटिवेट होईल, कोणाला डिस्करेजिंग वाटेल किंवा मॉरल डाऊन होईल, ही खूप छोटीशी गोष्ट आहे की तू आयुष्यात आमच्या पुढे जाऊ शकणार नाही. बट यू डोंट नो, लेट्स से आय वॉज अ फायटर किंवा आय हॅड दॅट बॅकग्राऊंड की कर तू, आम्ही आहे तुझ्यासोबत, म्हणून मी कदाचित तिथे येऊ शकले आणि प्लस माझी मेहनत आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट. बट तुम्ही ऍज अ रिस्पॉन्सिबल पर्सन तुम्ही असं कुणाला बोलू नका की एखाद्याचा कॉन्फिडन्स डाऊन होईल. बरोबर. चेष्टा मस्करी करा, बट समोरच्याला हर्ट होईल किंवा ते लाईफ लॉंग त्याच्या सोबत राहील. जसं की इट हॅपन 20 इयर्स बॅक, 25 इयर्स बॅक, पण ते मला अजून सुद्धा आठवतं. सो मला असं वाटतं की जेव्हा आपण कुणाशी बोलतो तेव्हा थोडं रिस्पॉन्सिबली बोलावं. बरोबर आहे. हे अगदी बरोबर आहे. मला आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना 2-3 प्रश्न आहेत, ते फक्त विचारायचे. त्यातला एक असा आहे की बिझनेसमध्ये रोज नवे चॅलेंजेस आहेत. राईट. म्हणजे आज तुम्ही आनंदानं उठलात, याचा अर्थ असा नाही की आज तुम्ही त्याच आनंदामध्ये झोपाल सुद्धा किंवा उद्या सकाळी उठताना सुद्धा तोच आनंद असेल. राईट, राईट. कधीतरी असं होतं की डाऊन असतो आपण खूप जास्त, आणि डाऊन असल्यानंतर काय करायचं हे कळत नाही, कसं करायचं हे कळत नाही, किंवा का करतोय हे सगळं, हा सुद्धा प्रश्न खूप वेळा पडतो. येतो. अशा माइंडसेट मध्ये असताना तुमच्याबद्दलच प्रश्न आहे की अशा माइंडसेट मध्ये असताना ज्यावेळी तुमच्या बुटीक मध्ये आलाय तुम्ही, त्यावेळी अशी कोणती गोष्ट आहे का की जिच्याकडे बघून असं झालं की मी हे केलंय आणि ते सॅटिस्फॅक्टरी होतं किंवा समाधान देणार होतं आणि ते विचार मागे पडले, मग असं झालंय का? असं बऱ्याच वेळेला होतं की स्वतःवर शंका येते, खूप जास्त स्ट्रगल असतं की 10ला पोचायचं असेल तरी कुठेतरी कुठल्या तरी घरातलं काहीतरी काम किंवा उशिराच उठले, मग लेटच झाला, मग तिकडे पण व्यवस्थित नाही, इथे पण व्यवस्थित नाही. मग कधीतरी स्वतःवर डाऊट येतो की इज इट रिअली वर्थ, की म्हणजे फॅमिली लाईफ नाही ती सॅक्रिफाईस होते, बाकी फ्रेंड्स जे काही सोशल लाईफ आहे ती सॅक्रिफाईस होते. सो असं खूप वेळा सेल्फ डाऊट येतो. बट जेव्हा मी माझ्या पास्ट अचीवमेंट्स बघते की जे मी लाईफमध्ये ठरवलं होतं की बाबा मला एक डिझायनर बनायचंय, माझं काम टीव्हीमध्ये दिसलं पाहिजे वगैरे, सो जेव्हा माझे आउटफिट सेलिब्रिटीज घालतात, सो ते बघून इंस्टाग्रामवर म्हणा, सोशल मीडियावर म्हणा, तर ते जेव्हा बघते तेव्हा खूप असं सॅटिस्फॅक्शन वाटतं की जे मी विचार केला होता ते मी लाईफमध्ये करू शकले. आणि इफ आय टॉक अबाउट माय अकॅडमिक्स, जेव्हा मी 12th नंतर पुण्याला आले आणि बिफोर 12th आय वॉज नॉट अ व्हेरी ब्राईट स्टुडंट, मला ते मॅथ्स सायन्स काहीच नाही कळायचं ऑनेस्टली स्पीकिंग. सो जेव्हा 12th नंतर मी आले आणि माझं जर्नी सुरू झाली फॅशन डिझायनिंगची. सो फॅशन डिझायनिंग झाल्यानंतर मी एक स्पेशलायझेशन कोर्स केला फॅशन मर्चंडायझिंग म्हणून JD इन्स्टिट्यूटमधून.
सो तेव्हा एक कॉम्पिटिशन अरेंज केलं होतं. म्हणजे कॉम्पिटिशन नाही म्हणतात त्याला, फॅशन शो होता, आमचा अॅन्युअल फॅशन शो होता. सो तेव्हाची एक माझी मेमरी आहे. आयदर यू कॅन पार्टिसिपेट इन ग्रुप्स ओके. किंवा यू कॅन पार्टिसिपेट इंडिव्हिज्युअली. आणि इट हॅड फीज, म्हणजे 20-25 हजार रुपये फी होती तेव्हा. इंडिव्हिज्युअल पार्टिसिपेट करायचं असेल तर 30,000 फी, ग्रुपमध्ये करणार असेल तर ऑब्व्हियसली ती डिवाइड होणार. बरोबर. सो दॅट टाइम इट वॉज टू मच. सो आय वॉज लिटरली क्राईंग, कारण सगळे वाटून गेले होते, मी एकटीच उरले होते. ओके. सो आणि मग मी वडिलांना कॉल केला की मला पार्टिसिपेट करायचं पण कोणच नाहीये, मी एकटीच आहे आणि 30,000 फीज नाही. सो ही जस्ट सेड ओके ठीक आहे, कर पार्टिसिपेट. असे वडील सो सगळ्यांना पाहिजे. डेफिनेटली. आणि मला सांगायला आवडेल की आय पार्टिसिपेटेड इंडिव्हिज्युअली, आणि त्या फॅशन शो मध्ये मला बेस्ट डिझायनरचा अवॉर्ड मिळाला इन 2007. ओके. आणि किस्सा असा होता की फॅशन शो वगैरे झाला, माझ्या घरात त्यांना खूप घाई होती, रिटर्न जायचं होतं मुंबईवरनं मालेगावला. ओके. सो ते असे फॅशन शो झाला आणि गडबडीत निघाले. ओके. आणि मला कळालं की माझं म्हणजे आय एम वन ऑफ द विनर. सो मी कॉल केला की मला अवॉर्ड मिळतो, प्लीज या. आणि बाय द टाइम आय रिसिव्ड अवॉर्ड ते नाही बघू शकले. ओके. हो. सो अवॉर्ड मिळाल्यानंतर ते पोहोचले तिथे. सो जेव्हा मला तो मिळालेला अवॉर्ड किंवा हे जे सगळ्या गोष्टी रिकॉल करते, तेव्हा असं वाटतं की नो, इट इज वर्थ डुईंग व्हॉट आय एम डुईंग. बरोबर. येस. आणि एंड करताना मला परत शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, तो असा आहे की तुम्ही मगाशी ज्यावेळी आपण थोड्याशा आधी गप्पा मारत होतो त्याच्यामध्ये म्हणतात की वाचनाची आवड आहे. सो एखादं पुस्तक रेकमेंड करायचं असेल कुणाला, टोटली ऑफ टॉपिक प्रश्न आहे पण तरी Yes. विचारायचं आहे, राईट तर राईट. कोणतं पुस्तक रेफर कराल आणि का? यू कॅन हील युअर लाईफ. ह्या पुस्तकाने खूप व्हॅल्यू ऍड केल्या माझ्या लाईफमध्ये. माझं लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण चेंज केला. म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्च्युली ज्या ऑथरने जे काही लिहिलं आहे ते मी रिअलमध्ये अप्लाय केलं. ओके. आणि यू आर आस्किंग वन बुक, पण मी दुसरं पण सजेस्ट करणार आहे. द सिक्रेट म्हणून जे बुक आहे, खूप सगळ्यांना माहित आहे, खूप कॉमन आहे, बट जे सिम्पल असतं तेच आपण अप्लाय करायला विसरतो किंवा राहतं. सो द सिक्रेट बुकमध्ये जे त्यांनी सांगितलं आहे की आस्क, बिलीव्ह, रिसीव्ह, प्लस ऑफकोर्स तुम्हाला काम पण करावं लागतं, राईट. सो यू कॅन हील युअर लाईफ आणि द सिक्रेट मी ऍक्च्युअल माझ्या लाईफमध्ये अप्लाय केले आहे. ओके. सो मी ते बुक्स रेकमेंड करेन. येस. येस. सो थँक्यू सो मच मॅम. आपण याच एंडवरती हा पॉडकास्ट एंड करूयात. थँक्यू. थँक्यू सो मच.